श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपण आज पाहणार आहोत श्रावण सोमवार. प्रत्येक सोमवारी शिवमूठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा? तर शिवमूठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा? शिवमूठ धान्यांचा क्रम, मंत्र, पूजा विधी आणि धार्मिक महत्त्व. श्रावण महिना म्हणजे भगवान महादेवांच्या भक्तीचा पवित्र महिना आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवार शिवभक्तांसाठी विशेष मानला जातो. या दिवशी अनेक भक्त महादेवाची पूजा, अभिषेक, बेलपत्र अर्पण करून उपवास करतात. महाराष्ट्रातील अनेक घरामध्ये श्रावण सोमवारी शिवमूठ वाहण्याची परंपरा आहे. प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्यांची एक शिवमूठ असते आणि ती भगवान शिवाला अर्पण केली जाते. पण अनेकांच्या मनात प्रश्न असतो, पहिल्या सोमवारी कोणती शिवमूठ, दुसऱ्या सोमवारी कोणती शिवमूठ, तिसऱ्या आणि चौथ्या सोमवारी कोणती? तर कोणते धान्य आणि शिवमूठ वाहताना नेमका कोणता मंत्र म्हणायचा, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. चला तर मग, शिवमूठ म्हणजे भगवान शिवाला श्रद्धेने अर्पण केलेली धान्यांची मूठ म्हणजे शिवमूठ होय. प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर वेगवेगळ्या धान्यांची शिवमूठ ही अर्पण केली जाते. या परंपरेत भक्तीबरोबर अन्नधान्याबद्दल कृतज्ञता आणि अर्पण भाव व्यक्त केला जातो. शिवमूठ केवळ धान्यांची मूठ नसून आपल्या मनातील श्रद्धा, कृतज्ञता आणि संकल्प महादेवाच्या चरणी अर्पण करण्याचे एक प्रतीक मानले जाते. पहिला जो श्रावण सोमवार असतो तर परंपरेनुसार तांदळाची शिवमूठ वाहिली जाते. तांदूळ स्वच्छ करून एका मुठीत घ्यावेत आणि प्रथम महादेवाची पूजा करून शिवलिंगावर पाणी किंवा आपल्या परंपरेनुसार अभिषेक करून त्यानंतर तांदळाची मूठ हातात घेऊन श्रद्धेने मंत्र म्हणत शिवलिंगावर अर्पण करावे. अशा प्रकारे आपल्याला 4 सोमवार श्रावणामधील आपल्याला शिवलिंगावर एक मूठ भरून, प्रत्येक सोमवारी वेगवेगळी अशी शिवमूठ असेल धान्यांची, तर ती मूठ हे करून पूजा झाल्यानंतर आपल्याला शिवलिंगावर ती मूठ अर्पण करायची आहे. तर मंत्र काय म्हणायचा आहे? तर बघा, शिवमूठ वाहताना बरेच मंत्र आहेत, बरेच वेगवेगळे मंत्र आहेत. तर मी तुम्हाला सोप्या आणि साध्या सरळ सोप्यातला एक मंत्र सांगते. तो कोणता म्हणू शकतायत? तर पहा, खूप सोपा सरळ असा आहे. तुम्ही हा पण मंत्र म्हणू शकतायत. तर हा मंत्र म्हणल्याशिवाय शिवमूठ पूर्ण झाली असे समजू नका. तर शिवमूठ वाहत असताना आपल्याला मंत्र म्हणणं पण तेवढंच जरुरी आहे. तर ओम नमः शिवाय हा देखील सरळ, साधा, सोपा तुम्ही मंत्र म्हणू शकतायत. त्याचबरोबर जो मंत्र आहे या मंत्राचा देखील उच्चार करू शकताय. परंतु दुसरा जो मंत्र आहे तो शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ, ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा. अशा प्रकारे तुम्ही शिवमूठ वाहताना या मंत्राचा जप करू शकताय. तुम्ही ही शिवमूठ प्रत्येक सोमवारी, म्हणजे जसे की 4 सोमवार पडतात किंवा 5, तर तुम्ही प्रत्येक वेळी वेगवेगळी शिवमूठ असली तरी मंत्र मात्र तोच म्हणायचा आहे. हे मंत्र व शिवमूठ वाहत असताना मात्र मन शांत ठेवावे शिवमूठ वाहताना आणि महादेवाचे ध्यान करावे. तांदळाची मूठ अर्पण करताना मनात अशी भावना ठेवावी, हे महादेवा माझ्या कुटुंबावर तुझी कृपा राहू दे, सर्वांना सुख, शांती आणि सद्बुद्धी दे. दुसरा जो श्रावण सोमवार असेल तर तो पांढऱ्या तिळाचा शिवमूठ ही असणार आहे. तर त्या ठिकाणी परंपरेनुसार पांढरे तीळ शिवमूठ म्हणून अर्पण केली जाते. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, काही ठिकाणी वेगवेगळ्या स्थानिक परंपरा असू शकतात. त्यामुळे आपल्या घरातील किंवा कुल परंपरेनुसार पद्धत वेगवेगळी असल्यास ती पाळणे. पांढऱ्या तिळाची मूठ हातात घेऊन शिवमुठीचा मंत्र म्हणा आणि शिवलिंगावर आपल्याला शिवमूठ व्हायची आहे. तिसरा श्रावणी सोमवार आहे तर तिसरी जी शिवमूठ असेल मुगाची असणार आहे.
कोणत्या धान्याची? तर मुगाची असणार आहे. शिवमूठ मूळ स्वच्छ करून, मूग स्वच्छ करून मूठ घ्यावी. महादेवाला पाणी, बेलपत्र, फूल इत्यादी आपल्याला श्रद्धेनुसार अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर मुगाची मूठ शिवलिंगावर धरून मन एकाग्र करावे आणि पुन्हा तोच शिवमुठीचा मंत्र म्हणावा. चौथा सोमवार जो आला तर या सोमवारी परंपरेनुसार जवसाची शिवमूठ वाहिली जाते. जवसाची शिवमूठ वाहत असताना मुठीत जवस घेऊन हातात घेऊन महादेवाचे स्मरण करायचे आहे. शिवलिंगावर अभिषेक करून बेलपत्र अर्पण करावे आणि शिवमुठीचा मंत्र म्हणावा. अशा प्रकारे 4 किंवा 5 श्रावण सोमवार पडले तरी आपण आपल्या परंपरेनुसार तुम्ही शिवमूठ वाहू शकता. मी तुम्हाला सांगितले आहे कोणती शिवमूठ व कोणते मंत्र म्हणावे. शिवमूठ अर्पण करताना शिवमूठ कशी व्हावी? सर्वप्रथम आपल्याला पूजा ज्या ठिकाणी करणार आहे ते स्थान स्वच्छ करायचे आहे. शिवलिंग स्वच्छ करून त्यावर पाणी अर्पण करायचे आहे, बेलपत्र अर्पण करायचे आहे, फुले अर्पण करायचे आहे आणि आपल्या श्रद्धेनुसार पूजेचे साहित्य अर्पण करावे. त्यानंतर सोमवारचे जे धान्य असेल, जी शिवमूठ असेल, एका हातात घेऊन हातातील धान्य शिवलिंगावर अर्पण करताना ठेवताना मंत्र म्हणावा. धान्य एकदम टाकू नये. हळूहळू धान्य टाकत आपल्याला त्या मंत्र म्हणायचा आहे. शेवटी तुम्ही ओम नमः शिवाय म्हणावे. अशा प्रकारे शिवमूठ वाहताना संकल्प करावा, हे भगवान महादेवा, माझ्या हातून शिवमूठ वाहताना श्रद्धेने मी ही शिवमूठ अर्पण करत आहे. माझ्या कुटुंबाला सुख, शांती, आरोग्य, सद्बुद्धी आणि आनंद लाभू दे. माझ्याकडून जाणून अजाणून झालेल्या चुका क्षमा कर. माझ्या मनातील योग्य इच्छा पूर्ण होऊ दे आणि मला योग्य मार्ग दाखव. असा संकल्प मनापासून करावा. शिवमुठीचा सर्वात सुंदर भाग म्हणजेच अर्पण भाव. आपण ज्या अन्नधान्यावर अवलंबून आहे त्यातील एक मूठ महादेवाला अर्पण करतो. श्रावण सोमवार प्रत्येकजण करत असतो, परंतु आपल्याला परंपरेमध्ये काय आहे त्यानुसार उपवास करणे शक्य नसेल तर स्वतःला त्रास देण्याची गरज नाही. आपल्या आरोग्याचा विचार करून आपण उपवास करू शकताय श्रावण सोमवारचा. परंतु तुम्ही शिवमूठ वाहताना कशी व्हायची आहे, कोणती व्हायची आहे याबद्दलची मी सर्व माहिती तुम्हाला याच्यामध्ये सविस्तर सांगितली आहे. थोड्या वेळात खूप मोठी काही माहिती मी तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे. अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट्स करा. मी नक्की तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करत. अशा प्रकारे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका आणि कमेंट्समध्ये नक्की लिहा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो.